तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये प्रकरण हे 11वे म्हणजेच रंगकाम, त्याला आपण पेंटिंग म्हणतो. त्याप्रमाणे सर्व पृष्ठभागावर भिंत, सीलिंग, लाकडी काम, धातूचे काम, रंगाच्या मदतीने एकसारखा पातळ थर दिला जातो की ज्यामुळे वातावरणातील जे घटकांचा व पृष्ठभागाचा प्रत्यक्ष संबंध येत नाही व पृष्ठभागाचे वातावरणातील घटकांचा दुष्परिणामापासून संरक्षण होते. तर रंगकाम म्हणजे काय? जे काही पृष्ठभागावर रंगाचे आच्छादन करण्याच्या प्रक्रियेला रंगकाम, इंग्लिश मध्ये आपण त्याला पेंटिंग असे म्हणतो. त्यानंतर रंगकामाचे उद्देश कोणते म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ पेंटिंग, म्हणजे काही अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये लाकूड, लोखंड किंवा गिलावा केलेल्या पृष्ठभागाला रंगकाम करण्याचे उद्देश आपल्याला बघायचे. त्यामध्ये काय आहे? पहिला, पृष्ठभाग वातावरणातील वेगवेगळ्या घटकापासून संरक्षित करून अधिक काळपर्यंत चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी पृष्ठभागाला रंग दिला जातो. लाकडाचे कुजणे थांबून त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी लाकडाला रंग दिला जातो. आणि धातूचे पृष्ठभागाचे गंजणे थांबून त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी रंग दिला जातो. त्यानंतर चौथा आहे, पृष्ठभाग रंगीत, आल्हाददायक व आकर्षक दिसण्यासाठी रंगकाम हे केले जातात. त्यानंतर पाचवा आहे, रंग हा संरक्षित आच्छादनाचे कार्य करतो. तसेच निरनिराळ्या पृष्ठभागावर रंग हे रंगीत, आकर्षक तसे आरोग्यदायी वातावरणातील घटकांना ते विरोध करून टिकून राहण्यास ते मदत करतात. त्यानंतर जे काही नवीन लाकडी कामाला रंगकाम करणे, त्याच्या खालील टप्प्यामध्ये ते कोणकोणत्या टप्प्यामध्ये केले जातात ते आपल्याला बघायचे. तर सर्वप्रथम काय, पृष्ठभाग हा काय तयार करणे. त्यानंतर लाकडी पृष्ठभागावरील गाठ ही बंद करणे, नॉटिंग. त्यानंतर लाकडी पृष्ठभागावर पहिला थर लावणे म्हणजेच प्राइमिंग. त्यानंतर पृष्ठभागावरील चिरा तसेच छिद्र बंद करणे म्हणजेच टॉपिंग. आणि पाचवा म्हणजे ऑइल पेंटचे थर म्हणजेच काय अंडर कोटिंग देणे. त्यानंतर सहावा, ऑइल पेंटचा शेवटचा थर म्हणजेच काय फिनिशिंग कोड देणे. त्यानंतर आपण त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पृष्ठभाग तयार करणे हे डिटेल्स मध्ये बघूया. तर जी काही नॉटिंग असते ती अशा प्रकारची असते तुमची. तर त्यामध्ये पहिला आहे पृष्ठभाग तयार करणे. तर रंगाचे गुणधर्म व आयुष्य वाढवण्यासाठी पृष्ठभाग तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या लाकडी पृष्ठभागावर रंगकाम करायचे आहे तो पृष्ठभाग कसा स्वच्छ, कोरडा व योग्य पद्धतीने ते शुष्क म्हणजे सिझनिंग केलेला. त्याचप्रमाणे रंगकाम करायच्या ज्या लाकडामधील पाण्याचे प्रमाण आहे ते किती 15% पेक्षा ते जास्त नसले पाहिजे. तसेच पृष्ठभाग हा काय धुळीपासून मुक्त असावा. लाकडी पृष्ठभाग हा सँडपेपर किंवा ग्लास पेपरच्या मदतीने तो घासून काय गुळगुळीत करावा. त्यानंतर लाकडी पृष्ठभागावरील गाठ बंद करणे. आताच मी तुम्हाला नॉटिंगची इमेज दाखवली आहे. नॉटिंग हे अशा प्रकारचे असते. त्यानंतर लाकडाला असलेल्या गाठीमधून राळ पाझळते. लाकडाची गाठ सीलबंद करण्याच्या प्रक्रियेला आपण काय गाठ बंद करणे असे म्हणतो. त्यानंतर लाकडाची गाठ बंद केल्याने गाठीमधून पाझरणाऱ्या राळेमुळे रंगकाम केलेल्या पृष्ठभागाचे होणारे नुकसान म्हणजेच रंगकामाला चिरा पडणे तसेच रंग खराब होणे इत्यादी ते वाचतात. आणि खालीलपैकी एका पद्धतीने ती गाठ बंद केली जातात. त्यामध्ये गाठीवर काय रेड लीडचा एक थर गरम पाण्यात व दुसरा थर हा तेलामध्ये देणे. त्यानंतर गाठीवर कशाचे वॉर्निशचे 2 थर देणे. त्यानंतर गाठीवर गरम चुन्याचा थर देऊन तो 24 तास ठेवणे व नंतर त्यावर ते काय खरडून काढणे. त्यानंतर तिसरा आहे लाकडी पृष्ठभागावर पहिला थर लावणे प्राइमिंग. यामध्ये पहिला थर किंवा प्राइमिंग कोट लावण्याचा समावेश होतो की ज्यामुळे काय
लाकडामधील छिद्र प्राइमर शोषून घेतल्याने ती भरली जातात. त्यानंतर रंगकामाच्या इतर थरासाठी म्हणजेच गुळगुळीत पृष्ठभाग तयार होतो. प्राइमर हा काय पहिला थर रंगकामाच्या व इतर थरासाठी पायाचेच म्हणजे फाउंडेशनचे ते काम करतात. त्यानंतर लाकडी काम जागेवर बसविण्यापूर्वी काय पहिला थर हा कोणता प्राइमर कोटचा लावला जातो. त्यानंतर पहिल्या थरासाठी प्राइमिंग वापरण्यात येणाऱ्या प्राइमरमध्ये कामाच्या स्वरूपानुसार अंतर्गत किंवा बाह्य कामासाठीच्या वापरानुसार खालील घटकांचा विविध प्रमाणात तो समावेश होतो. त्यामध्ये रेड लीड, व्हाईट लीड, बेस, त्यानंतर दुसरा उकळलेले जवसाचे तेल किंवा कच्चे जवसाचे तेल, व्हेइकल वाहक. त्यामध्ये चौथा आहे पृष्ठभागावरील चिरा व छिद्र बंद करणे. तर यामध्ये काय जो काही पहिला थर हा प्राइमर कोट आणि वाळल्यानंतर काय लगेच टॉपिंग पृष्ठभागावरील चिरा ह्या बंद केली जातात. तर यामध्ये काय पहिला थर प्राइमर देऊन वाळलेला पृष्ठभाग ग्लास पेपरच्या मदतीने घासून घेतला जातो. नंतर पृष्ठभागावरील चिरा, छिद्र, जोड व इतर दोष लांबीच्या म्हणजेच तर यामध्ये काय पहिला थर हा प्राइमर देऊन वाळलेल्या पृष्ठभागावर हे काय ग्लास पेपरच्या मदतीने घासून घेतला जातो. नंतर पृष्ठभागावरील चिरा, छिद्रे व जोड व इतर दोष लांबीच्या म्हणजे पुट्टीच्या मदतीने भरून घेण्याचा समावेश होतो. आणि लांबी वाळल्यानंतर पृष्ठभाग पुन्हा ग्लास पेपरच्या मदतीने घासून समपातळीत आणला जातो. त्यानंतर पाचवा आहे ऑइल पेंटचे थर म्हणजेच अंडरकोट देणे. अंडरकोट हे 2 किंवा जास्त थरामध्ये दिला जातो. हा थर पातळ असावा किंवा अंतिम थराचा आकर्षकपणा, टिकाऊपणा या थराच्या दर्जावर ते अवलंबून असतात. तर पहिला थर प्राइमर वाळल्यानंतर निश्चित केलेल्या रंगछटेचा दुसरा थर पृष्ठभागावर पहिल्या थराप्रमाणे ते लावला जातो आणि दुसऱ्या थराचा पृष्ठभाग हा वाळल्यानंतर तो ग्लास पेपरच्या मदतीने तो घासून काढला जातो. आणि शेवटच्या थराशिवाय म्हणजे फिनिशिंग कोट इतर सर्व थर याच पद्धतीने लावले जातात. त्यामध्ये सहावा आहे की ऑइल पेंटचे शेवटचा थर म्हणजे फिनिशिंग कोट. तर पूर्वीचे थर हे अंडरकोट पूर्णपणे वाळल्यानंतर शेवटचा थर म्हणजे फिनिशिंग कोट अत्यंत काळजीपूर्वक तो दिला जातो की ज्यामुळे काय तयार होणारा जो पृष्ठभाग हा काय गुळगुळीत म्हणजेच ब्रशच्या खुणा व गडदपणामुळे ते पडणाऱ्या डागापासून ते मुक्त असेल. त्यानंतर आपल्याला बघायचं जुन्या लाकूड कामाला रंगकाम करणे. तर ऑइल पेंटिंग फॉर ओल्ड वूड वर्क म्हणजेच पृष्ठभाग हा तयार करणे. यामध्ये तर जर जुने रंगकाम जर चांगल्या स्थितीमध्ये असेल परंतु ते अस्वच्छ झाले असेल तर तो रंग काढून टाकण्याची आवश्यकता नसते. फक्त पृष्ठभाग हा पाणी व चुन्याच्या मदतीने तो स्वच्छ केला जातो. नंतर स्वच्छ केलेला पृष्ठभाग सॅन्डपेपरच्या मदतीने तिथे घासून घेतला जातो. जर जुने रंगकाम केलेला पृष्ठभाग हा वाईट स्थितीमध्ये असेल आणि रंगकामाला फोडे आले असतील म्हणजेच ग्लिस्टरिंग किंवा ढेलपे पडत असतील म्हणजेच त्याला आपण फ्लॅकिंग तर जुन्या रंग पेंट हे रिमूव्हरचा वापर करून तो काय काढून टाकला जातो. आणि पेंट रिमूव्हर हा जुन्या रंगाच्या पृष्ठभागावर म्हणजे ब्रशच्या मदतीने तो तिथे लावला जातो की ज्यामुळे काय रंगाचा पापुद्रा हा पृष्ठभागापासून वर हा उचलला जातो. ज्यामुळे सुरी किंवा चाकूच्या मदतीने
जुना रंग सहजपणे तो खरडून काढता येतो. जेव्हा जुना रंगाचा जाड थर काढायचा असेल तेव्हा ब्लो लॅपचा वापर करून रंग जाळला जातो व नंतर तो चाकू व सुरीच्या मदतीने खरडून काढला जातो. त्यामध्ये आहे रंगकाम करण्याची पद्धती. तर त्यामध्ये पृष्ठभागावरून जुना रंग काढल्यानंतर लाकूड कामावर नवीन लाकूड कामाप्रमाणेच ऑइल पेंटचे 2 ते 3 थर लावून पुन्हा रंगकाम केले जाते. त्यामध्ये 1 किलो कॉस्टिक सोडा व 5 लिटर पाणी याच्या द्रावणाने पृष्ठभाग धुवून काही तासांनी तो स्वच्छ कपड्याने घासून पुसून हा स्वच्छ केला जातो. नंतर हा एक भाग मऊ साबण, 2 भाग पोटॅश गरम पाण्यात विरघळून त्यामध्ये एक भाग चुनखडी म्हणजे क्विक लाईम मिसळून त्याचे जे द्रावण गरम स्थिती ते लावले जातात व ते 24 तासानंतर ते गरम पाण्याने धुवून रंग हा पूर्णपणे काढला जातो. त्यानंतर रंगकामाच्या पृष्ठभागावर 2 भाग चुनखडी व 1 भाग धुण्याचा सोडा व पाणी याचे मिश्रण 1 तास लावून ते ठेवले जातात. नंतर पृष्ठभाग हे पाण्याने ते धुवून जातो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे लोखंडी कामावर म्हणजे स्टील वर्क व तेल रंग काम करणे म्हणजे ऑइल पेंटिंग ऑन स्टील वर्क न्यू अँड ओल्ड. तर त्यामध्ये आहे जे काही नवीन लोखंडी पृष्ठभागावर रंगकाम करणे. तर पेंटिंग ऑन न्यू आयर्न अँड स्टील वर्क लोखंडी पृष्ठभागाचे गळण्यापासून संरक्षण करण्यासाठी रंगकाम हे केले जातात. त्यामुळे लोखंडी स्टीलचा पृष्ठभाग हा रंगविताना पृष्ठभागाचे गळण्यापासूनही संरक्षण करण्यासाठी आपल्याला काळजी घेणे हे आवश्यक असते. त्यानंतर नवीन लोखंडी पृष्ठभागावर रंगकाम करण्याच्या ज्या खालील टप्प्यामध्ये ती केली जाते ते आपल्याला बघायचे. त्यामध्ये पहिला पृष्ठभागावरील गंज, धूळ इत्यादी वायर ब्रशच्या मदतीने घासून पृष्ठभाग हा स्वच्छ केला जातो. नंतर पृष्ठभागावरील ऑइल, ग्रीस हे पेट्रोल, बेन्झिन किंवा चुन्याच्या निवळीने म्हणजे लाईम वॉटर हे स्वच्छ केले जातात. त्यानंतर पृष्ठभाग हा फॉस्फरिक ऍसिडच्या मदतीने स्वच्छ हा केला जातो की ज्यामुळे पृष्ठभागाचे गळण्यापासून रक्षण होते. तसेच रंगकामासाठी रंग धरून ठेवणारा म्हणजे अडेसिव्ह पृष्ठभाग हा मिळतो. त्यानंतर तिसरा पृष्ठभाग स्वच्छ व तयार केल्यानंतर त्यावर रंगाचा पहिला थर किंवा प्राइमिंग कोटचा चांगल्या ब्रशच्या मदतीने तिथे लावला जातो आणि यासाठी रेड ऑक्साइड पेंटचा वापर इथे केला जातो. त्यानंतर चौथा आहे पहिला थर पूर्णपणे वाळल्यानंतर 2 किंवा अधिक थरामध्ये निश्चित केलेला रंगछटाचा थर ब्रश किंवा स्प्रे यांच्या सहाय्याने तिथे लावला जातो. त्यानंतर पाचवा आहे पूर्वीचे जे थर म्हणजे अंडरकोट पूर्णपणे वाळल्यानंतर रंगाचा शेवटचा थर म्हणजे फिनिशिंग कोट अत्यंत काळजीपूर्वक तिथे दिला जातो की ज्यामुळे तयार होणारा जो पृष्ठभाग आहे तो गुळगुळीत आणि आकर्षक दिसावा. त्यानंतरचा पॉइंट आहे जुन्या लोखंडी पृष्ठभागावर रंगकाम करणे. जे काही जुन्या लोखंडी पृष्ठभागावर पुन्हा रंगकाम करणे. जुन्या लोखंडी पृष्ठभागावर पुन्हा रंगकाम करण्याच्या प्रक्रिया आपल्याला खालील टप्प्यामध्ये केल्या जातात ते बघायचे आहे. त्यामध्ये पृष्ठभाग तयार करणे आणि जुन्या लाकूड कामाला पुन्हा रंग
काम करण्याप्रमाणे. त्यानंतर रंगकाम करण्याची पद्धती, पृष्ठभाग तयार केल्यानंतर रंगाचे 1 किंवा 2 थर लावण्याच्या पद्धती नवीन लोखंडी पृष्ठभागावर रंगकाम करण्याप्रमाणे. त्यानंतर आहे की नवीन बांधकाम किंवा गिलावा केलेल्या कामाला जो रंगकाम करणे ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ऑइल पेंटिंग ऑन न्यू मॅशनरी और प्लास्टर सरफेस. त्यामध्ये पहिला आहे नवीन गिलावा केलेला पृष्ठभाग पूर्णपणे वाळल्याशिवाय त्याला रंगकाम हे करू नये. नंतर दुसरा आहे नवीन गिलावा केलेला भिंती कमीत कमी 6 महिने शक्यतो 12 महिने रंगकाम न करता ठेवाव्या. या कालावधीत चुना सफेदी किंवा रंग सफेदी म्हणजेच व्हाईट वॉशिंग किंवा कलर वॉशिंग देण्यास ते हरकत नाही. त्यानंतर नव्याने सिमेंट किंवा चुन्या मसाल्यामध्ये गिलावा केलेल्या पृष्ठभागावर असलेल्या मुक्त अल्कलीमुळे रंगामधील तेल म्हणजेच ऑइल जलद गतीने नष्ट होते व बेरंगाच्या वाळण्याच्या गुणधर्मावर वाईट परिणाम हा करते. त्यानंतर चौथा पृष्ठभागावरील मुक्त चुन्याचे म्हणजे अल्कली उदासीनीकरण करण्यासाठी पृष्ठभागावर काय सौम्य झिंक सल्फेटच्या द्रावणाने म्हणजे ते स्वच्छ धुवून घ्यावा. नंतर पाचवा पृष्ठभागावरील छिद्रे चिरा उंच सकल भाग प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मदतीने भरून घ्यावा आणि पृष्ठभाग सँडपेपरच्या मदतीने तिथे घासून घ्यावा. त्यानंतर सहावा आहे की गिलावा केलेल्या पृष्ठभागासाठी प्राइमर व्हाईट लीड व रेड लीड समप्रमाणात उकळलेल्या जवसाच्या तेलात ते मिसळून तयार करावा. त्यानंतर सातवा आहे प्राइमरचा जो पहिला थर पूर्णपणे वाळल्यानंतर रंगाचे 2 किंवा 3 थरे नेहमीच्या पद्धतीने तिथे लावले जातात. त्यानंतर आठवा आहे नवीन गिलावा केलेल्या पृष्ठभागाला इमल्शन पेंटने सहजपणे रंगविणे हे शक्य होते कारण हे रंग काय अल्कली प्रतिबंधक आहेत. याशिवाय गिलावा केलेल्या पृष्ठभागाला ओलसर भिंतीवर रंगकाम याशिवाय गिलावा केलेल्या पृष्ठभागाला सिमेंट पेंटच्या मदतीने हे रंगकाम करता येते. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ओलसर भिंतीवर तेल रंगकाम करणे म्हणजेच ऑइल पेंटिंग ऑन डॅम्प वॉल. तर ओलसर भिंतीवर रंगकाम करण्याच्या पद्धतीमध्ये खालील टप्प्यांचा समावेश होतो. यामध्ये पहिला आहे अंदाजे 10 लिटर पॅराफिन, 8 लिटर बेन्झोलिन व 6 किलो पेल रिझन याचे एक भांड्यामध्ये एकत्र हलवून मिश्रण तयार. त्यानंतर जेव्हा सर्व घटक पूर्णपणे विरघळले जातात तेव्हा त्यामध्ये 10 किलो व्हाईट किंवा व्हाईटिंग चॉक पावडर मिसळून मिश्रण चांगल्या प्रकारे ते एकत्र दळले जातात. ते मिश्रण वाळू नये यासाठी एक हवाबंद ते डब्यात ठेवावे आणि ते अशा प्रकारे तयार केलेले मिश्रण हे नेहमीचे जे रंग लावतो त्याप्रमाणे 1 किंवा 2 थरामध्ये म्हणजेच ओलसरपणाच्या प्रमाणात ते लावले जातात आणि ते मिश्रण वाळल्यानंतर ते काय कठीण होतात आणि त्यावर योग्य प्रकारचा जो नेहमीच्या पद्धतीने तो लावला जातो रंग. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे स्प्रे पेंटिंग. तर स्प्रे पेंटिंग कशा प्रकारे केली जाते तर रंग अथवा संरक्षक थर लावण्यासाठी नेहमीच्या ब्रश ऐवजी स्प्रे गनचा किंवा स्प्रे पिस्तूलचा ही सर्वात कार्यक्षम पद्धत आहे. त्यामुळे काय काम हे काय जलद गतीने पूर्ण होते, कामगार व साहित्य यांच्यावरील खर्च हा काय कमी होतो आणि कारण आवश्यक फिनिश मिळण्यासाठी स्प्रे पेंटिंगचा 2 थर हे पुरेसे समजले जातात.
तर नेहमीच्या ब्रशच्या पेंटिंगला 3 ते 4 थर हे आवश्यक असतात. अचूकता, टिकाऊपणा, अभिजात सौंदर्य यासाठी धातूवर अथवा लाकूड कामावर स्प्रे पेंटिंग सुचविण्यात येते. स्प्रे गन पिस्तूलच्या मदतीने रंगकाम करण्याच्या पद्धती ते आपल्याला पुढील प्रमाणे बघायचे आहे. तर काय, रंग टाकीमध्ये तो भरला जातो आणि त्यावर काय रबरी नळीमध्ये किंवा मेटल गनच्या मदतीने तिला प्रेशर दिले जातात. तर रंग टाकीमध्ये भरला जातो आणि त्यावर काय रबरी नळीच्या किंवा मेटल गनच्या मदतीने त्याला प्रेशर दिले जातात आणि गनला स्प्रे नोझल व कॉम्प्रेस हवा वाहण्यासाठीची रबरी नळी ती जोडली जाते. जेव्हा स्प्रे गनचा ट्रिगर म्हणजे जो काही खटका आहे तो ओढला जातो तेव्हा हवेचा व रंगाचा व्हॅल्व्ह तो एकदम हा उघडला जातो आणि कंप्रेस एअर रंगावर धडकते व नोझल मधून काय रंगाचा फवारा हा प्रेशरने बाहेर पडतो. स्प्रे गन वापरताना कायम स्प्रे फवारा म्हणजे पृष्ठभागावर तो काटकोनात पडेल याची काळजी घ्यावी लागते आणि स्प्रे गन रंगकाम करायच्या पृष्ठभागापासून 15 ते 20 सेंटीमीटरवर ते अंतरावरती ठेवावी आणि स्प्रे पेंटिंग मध्ये फक्त कोरड्या परिस्थितीत ते करावे. त्यानंतर आपण बघणार आहोत डिस्टेम्परिंग लावण्याच्या पद्धती. तर अभिरंजन लावण्याच्या प्रक्रियेच्या काही टप्प्यामध्ये त्या पूर्ण केल्या जातात. त्यामध्ये पहिला आहे पृष्ठभाग हा तयार करणे. तर ज्या भागावर रंगकाम करायचे आहे तो पृष्ठभाग काय खडबडीत म्हणजेच रफ असल्यास ते सॅन्डपेपरच्या साहाय्याने तिथे घासून तो गुळगुळीत करून घ्यावा आणि डिस्टेम्पर अभिरंजन लावण्यापूर्वी तो पृष्ठभाग पूर्णपणे कोरडा असावा. त्यानंतर नव्याने गिलावा केलेला पृष्ठभाग खालीलप्रमाणे तयार केला जातो. त्यामध्ये नव्याने गिलावा केलेला पृष्ठभाग म्हणजेच डिस्टेम्पर अभिरंजन लावण्यापूर्वी कमीत कमी 2 महिन्यापर्यंत तो कोरडा होऊ द्यावा. त्यानंतर दुसरा, चुना मसाल्यामध्ये नव्याने गिलावा केलेला पृष्ठभाग एक भाग सल्फ्युरिक ऍसिड व 50 भाग पाणी यांच्या द्रावणाने धुवून 24 तासापर्यंत तसंच ठेवावा. नंतर भिंतीचा पृष्ठभाग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. त्यानंतर तिसरा आहे सिमेंट मसाल्यामध्ये नव्याने गिलावा केलेला पृष्ठभाग म्हणजे झिंक सल्फेटच्या द्रावणाने म्हणजे 1 किलो झिंक सल्फेट व 10 लिटर पाणी धुवून घ्यावा. त्यानंतर चौथा आहे वरील पद्धतीने तयार केलेला पृष्ठभाग हा स्वच्छ कपड्याने तो पुसून घ्यावा की ज्यामुळे काय इफोर्डेटचे डाग हे डिस्टेम्परवर लावण्यापूर्वी ते निघून जाईल. त्यानंतर आहे म्हणजे प्राइमिंग कोट. तर यामध्ये काय पृष्ठभाग तयार केल्यानंतर प्राइमरचा थर देऊन वाळविण्यासाठी तो ठेवला जातो. जर रेडीमेड तयार डिस्टेम्पर वापरणार असाल तर डिस्टेम्पर अभिरंजन उत्पादकाने ते सुचविलेले साहित्य प्राइमर म्हणून ते वापरले जातात. जेव्हा स्थानिक साहित्य वापरून डिस्टेम्पर हे म्हणजे अभिरंजन तयार केला जातो तेव्हा प्राइमर म्हणून तो दुधाचा वापर हा केला जातो. त्यानंतर आहे अभिरंजनाचा थर. जे काही प्राइमरच्या थरावर चांगल्या दर्जाचे
डिस्टेंपरचा म्हणजेच अभिरंजनाचा एकसारखा थरा क्रमाने ब्रशच्या मदतीने दिला जातो. पूर्वीचा थर पूर्णपणे वाळल्यानंतर व कठीण झाल्यानंतर पुढील थर द्यावा. नव्याने गिलावा केलेल्या भिंतीवर म्हणजे 2 किंवा 3 थरामध्ये डिस्टेंपर अभिरंजन लावावा. ज्यामुळे काय जुन्या गिलावा केलेल्या भिंतीला 1 किंवा 2 थरामध्ये डिस्टेंपर म्हणजेच अभिरंजन हा लावावा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्लास्टिक पेंटिंग आणि त्याच्या पद्धती. तर प्लास्टिक पेंट ब्रश, स्पंज, रोलर किंवा स्प्रे गनच्या मदतीने तो लावता येतो आणि या रंगाचे बाह्य स्वरूप आनंददायक असून हे रंग काय आकर्षक रंगछटेमध्ये म्हणजेच उपलब्ध आहे. या रंगापासून मिळणारा पृष्ठभाग धुवून स्वच्छ करता येतो म्हणजेच वॉशेबल असतो. 1 लिटर प्लास्टिक इमल्शन पेंट मध्ये तो भिंतीच्या पृष्ठभागाच्या एका थराचे म्हणजेच 15 चौरस मीटर रंगामध्ये ते होते आणि प्लास्टिक इमल्शन पेंटचा वापर हा अंतर्गत रंगकामासाठी मोठ्या प्रमाणात हा केला जातो. कारण हा रंग वातावरणातील घटकांना म्हणजेच त्यामध्ये सूर्यप्रकाश, पाऊस, तापमानातील उतार चढ तसेच धुके, धूळ, गॅसेस, क्षार कार्यक्षमपणे त्याला विरोध करू शकत नाही. हा रंग काय पातळ करण्यासाठी पाणी हे वापरतात. त्यानंतर याच्या पद्धती ज्या पृष्ठभागावर रंगकाम करायचे आहे तो पृष्ठभाग काय स्वच्छ आणि कोरडा तसेच धुळीपासून तो मुक्त असावा आणि पृष्ठभागावरील चिरा, छिद्रे, उंच सकल भाग जसे की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मदतीने भरून घ्यावा. पृष्ठभाग सँडपेपरच्या मदतीने घासून घ्यावा आणि आवश्यकता असल्यास त्याला पुट्टी भरून पृष्ठभाग हा समपातळीत आणावा. त्यानंतर एक्सटेरियर पेंट. त्यामध्ये भारतातील शहरामध्ये मोठ्या संख्येने बहुमजली इमारती बांधण्यात आल्या आहे. उंच व इमारतीचा बाह्य पृष्ठभाग आच्छादनासाठी म्हणजे झाकण्यासाठी विशेष प्रकारच्या रंगाची आवश्यकता निर्माण झाली आहे. बाह्य पृष्ठभागावर वापरायच्या रंगाला चांगल्या बाह्य स्वरूप व म्हणजेच त्याला अपीअरन्स भिंतीचा बाह्य पृष्ठभागावर जमा होणारी बुरशी, शेवाळ यांना विरोध करण्याची ताकद असावी आणि बाह्य रंग जलभेद्य व जास्त काळ टिकणारे असावेत. तसेच बहुमजली इमारतीवर वारंवार रंगविणे आपल्याला सोपे नाही. हे रंग काय महाग आहे आणि त्यांच्यापैकी बहुतेक ॲक्रिलिक पेंट आहे जे हे पेंटिंग काही रुपये ते शेकडो रुपये प्रति चौरस मीटर दराने ते बाजारात उपलब्ध आहे. प्रत्येकाने रंगाची निवड ही काळजीपूर्वक करावी. या रंगाचा उपयोग वीटकामाचा व गिलावाचा बाहेरील पृष्ठभाग इत्यादीसाठी केला जातो आणि बाहेरील रंग कामासाठी विशेष जलभेद्य सिमेंट विविध रंगात ते उपलब्ध आहे. ते तुलनात्मक दृष्ट्या ते स्वस्त आहे. एक्सटेरियर म्हणजेच बाह्य. पेंट इंडस्ट्री हा डेकोरेटिव्ह पेंट इंडस्ट्रीचा भाग आहे जो सर्व भारतीय रंग कंपन्यांचे एक्सटेरियर पेंट म्हणजेच बुरशीरोधक म्हणजेच अँटी फंगल व शेवाळरोधक म्हणजेच अँटी अल्गी आहेत. जे काही एक्सटेरियर इमल्शन पेंटचे स्वतःचे ब्रँड आहेत ज्यांची मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते. हे रंग वापरण्यापूर्वी पृष्ठभागावरील चिरा, भेगा भरून घेणे, खराब झालेल्या ठिकाणी गिलावा करणे इत्यादी कामे काळजीपूर्वक करावी ज्यामुळे रंगकाम परिणामकारक होईल. आणि बाह्य पृष्ठभागासाठी भडक रंग हे टाळावेत कारण ते काय उष्णता रोधक घेऊन व भडक रंग हे फिक्या रंगाच्या तुलनेत ते लवकर फिके पडण्याची शक्यता असते.
आणि यापैकी काही रंग असा दावा करतात की ते परिवर्तनशील असून इमारतीचे उष्णता शोषून घेणे हे कमी करतात. जरी महाग असले तरी ॲक्रिलिक एक्सटेरियल पेंट्स हे बहुमजली इमारतीच्या बाह्य पृष्ठभागाचे संरक्षण हे करण्यासाठी अत्यंत परिणामक आहे. त्यानंतर आहे बाहेर पृष्ठभागाला रंगकाम करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत ते बघायचे आहे. त्यामध्ये पहिला आहे पृष्ठभाग तयार करणे म्हणजे सरफेस प्रिपरेशन. ज्या पृष्ठभागावर रंगकाम करायचे आहे तो पृष्ठभाग सुट्टा व रंग धूळ तसेच ग्रीस शेवाळ यापासून तो मुक्त असावा. आणि त्यासाठी पृष्ठभाग वायर ब्रशच्या मदतीने घासून तो स्वच्छ करावा. त्यानंतर शेवाळ व बुरशीचा नाश करण्यासाठी व पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी पृष्ठभागावर बायोवॉशचा एक थर द्यावा. तो आता सध्या बाजारामध्ये एशियन पेंट स्मार्ट केअर बायोवॉश म्हणून तो उपलब्ध आहे. आणि जो काही भिंतीचा पृष्ठभाग हा मोठ्या प्रमाणावर रंग शोषून घेणारा असेल किंवा भिंतीच्या पृष्ठभागावरील कण हे सुटे होत असतील तर एक्सटेरियर सीलर हा वापरला पाहिजे. त्यानंतर तो पृष्ठभाग हा सीलबंद करतो. टॉपकोटचा रंग शोषून घेण्याचे प्रमाण हा कमी करतो. तो सध्या बाजारात एशियन पेंट व अन्य कंपन्यांचे एक्सटेरियर सीलर म्हणून तो उपलब्ध आहे. त्यानंतर दुसरा पृष्ठभाग गुळगुळीत करणे, चिरा भेगा भरणे. तर भिंतीच्या पृष्ठभागावर चिरा छिद्रे खड्डे यासारख्या अनियमित वॉल केअर व पुट्टीच्या मदतीने ते भरून पृष्ठभाग गुळगुळीत केला जातो. आणि त्यामध्ये 3 mm रुंदीपर्यंतच्या चिरा भरण्यासाठी म्हणजे क्रॅक सील हे वापरले जातात. ते सध्या बाजारात एशियन पेंट व अन्य कंपन्यांचे क्रॅक सील हे उपलब्ध आहे. एक क्रॅक सील वीटकामाच्या अंतर्गत व बाह्य चिरा भरण्यासाठी वापरले जातात. आणि ते तयार स्वरूपात विकत मिळते व मोठ्या आकाराच्या चिरा भरण्यासाठी पांढरे सिमेंट व वाळू याचे मिश्रण आपण वापरावे. त्यानंतर तिसरा आहे प्राइमर कोट. जे काही पुट्टी वाळल्यानंतर प्राइमरचा थर लावला जातो व प्राइमरमुळे रंग चांगल्या प्रकारे चिटकून राहतो. तसेच पृष्ठभागावर जादाचा संरक्षक थर मिळतो व रंगाचा टिकाऊपणा हा वाढतो. पूर्णपणे क्युरिंग केलेल्या अथवा पुन्हा रंगकाम करायच्या पृष्ठभागावर भिंतीचे बाह्य पृष्ठभागासाठी प्राइमरचा म्हणजे एक्सटेरियर वॉल प्राइमचा थर हा लावला जातो. त्यानंतर चौथा आहे टॉप कट. तर टॉप कोट 2 किंवा 3 थरांमध्ये तो दिला जातो. सामान्यतः उभ्या पृष्ठभागासाठी रंगाचे कमीत कमी 2 थर हे आडव्या पृष्ठभागासाठी 3 थर हे दिले जातात. आडव्या पृष्ठभागासाठी तिसरा थर जागाच्या संरक्षणासाठी तो दिला जातो. आणि रंगकामाच्या 2 थरांमध्ये 4 ते 6 तासाचे अंतर राहील याची काळजी घ्यावी. त्यानंतर आपण बघणार आहोत ग्रेनिंग ॲप्लिकेशन. तर कोणत्याही रंगविलेल्या पृष्ठभागावर रंग आणि लाकडाचे ग्रेन दाखवण्याच्या कलेस काय म्हणतो आपण ग्रेनिंग असे म्हणतो. ग्रेनिंग मध्ये पहिल्यांदा रंगाचे व पातळ सरळ रेषेच्या मदतीने लांब बारीक रेषा या काढल्या जातात. नंतर स्टील ग्रेनिंग कोमच्या मदतीने म्हणजे कंगव्याच्या मदतीने ग्रेनिंग हे केले जातात. हे झाले तुमचे ग्रेनिंगचे ॲप्लिकेशन. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे ते असतात. त्यानंतर लाकडाचे ग्रेन काढण्याच्या कलेमध्ये पेंट कॉम्बिंग रोलर वापरून कॉम्बिंग करणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. आणि रोलर्स मध्ये अनेक खाचा असणाऱ्या झिंक डिस्कचा समावेश होतो. आणि या डिस्क
अनियमितपणे फिरतात व नैसर्गिक ग्रेनचा परिणाम दाखविणाऱ्या खुणा किंवा छाप निर्माण करतात आणि नैसर्गिक ग्रेनचा परिणाम निर्माण करण्यासाठी ग्रेनिंग रोलर हे सुद्धा मात्र वापरतात. तो मात्र एकच पॅटर्न पुन्हा पुन्हा दाखवितो. आता जे काही रंगकामातील दोष आहे म्हणजे डिफेक्ट इन पेंटिंग ते आपल्याला एक एक बघायचे आहे. त्यामध्ये पहिला आहे ग्लिस्टरिंग. ग्लिस्टरिंग म्हणजे काय? फोड येणे. ग्लिस्टरिंग म्हणजे काय? फोड येणे. जे काही रंगाच्या पापुद्र्याखाली फुगे निर्माण होण्यामुळे फोड येण्याचा दोष हा काय दिसून येतो. आणि हा दोष लाकूड योग्य प्रमाणात शुष्क म्हणजे सीझन नसणे आणि शेवटच्या थरामध्ये जास्त तेल वापरणे यामुळे ते दिसून येतो. अशा प्रकारे ही रंगामध्ये ती ग्लिस्टरिंग ही अशा प्रकारे दिसून येते. त्यानंतर दुसरा आहे फ्लेकिंग. तर फ्लेकिंग म्हणजे काय? ढेलपे पडणे. तर काही वेळेस काय रंगवलेल्या पृष्ठभागातील काही भाग हा सुट्टा होतो, त्यास आपण काय म्हणतो? ढेलपे पडणे असं म्हणतो. हा दोष रंग व पृष्ठभागामधील कमी चिकटपणा म्हणजेच ॲडेशन यामुळे तो दिसून येतो. अशा प्रकारे फ्लॅकिंग ही होते. त्यानंतर तिसरा आहे रंग फिका पडणे म्हणजे फॅडिंग. तर रंग क्रमाक्रमाने कमी होण्यास यास रंग फिका पडणे असे म्हणतात. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे हा रंग अशा प्रकारे फिका पडतो. हा दोष सूर्यप्रकाशाच्या रंगावरील परिणामामुळे तो दिसतो. त्यानंतर आहे चौथा चकाकणे. तर काही वेळेस काय होतं? रंगकाम केलेल्या पृष्ठभागापैकी काही भाग हा चकाकताना दिसतो. जसे की डायग्राम मध्ये हा भाग हा चकाकताना आपल्याला दिसत आहे. त्याला आपण काय म्हणतो? फ्लॅशिंग म्हणजे चकाकणे असे म्हणतो. हा दोष काय? मुख्यत्वेवरून वाईट काम कारागिरी व स्वस्त रंग किंवा वातावरणाच्या परिणामामुळे हा दिसून येतो. त्यानंतर पाचवा आहे पळणे म्हणजेच रनिंग. ज्या पृष्ठभागावर रंगकाम करायचे आहे तो पृष्ठभाग काय गुळगुळीत असल्यास रंग माघारी हा पळतो. काही भाग रंगकामाने आच्छादनाला ते जात नाही. हा दोष काय प्रामुख्याने जास्त गुळगुळीत पृष्ठभाग असल्यास हा दिसून येतो. अशा प्रकारे रंग हा पळतो. त्यानंतर 6वा आहे सरपटत जाणे. जेव्हा उभा किंवा तिरपा पृष्ठभाग घट्ट रंगाच्या मदतीने रंगविला जातो तेव्हा हा दोष दिसून येतो. हा दोष पृष्ठभाग सॅन्डपेपरच्या मदतीने घासून व भरपूर टर्पेंटाईन सह नवीन थर देऊन तिथे कमी करता येतो. अशा प्रकारे तो असतो. त्यानंतर 7वा आहे डाग दिसणे. त्यामध्ये रंगकाम केलेल्या पृष्ठभागावर साबणासारखे डाग पडलेले दिसतात. हा दोष अल्कलीच्या रासायनिक अभिक्रियेमुळे तो दिसतो. चांगल्या दर्जाचा रंग वापरून हा दोष आपल्याला कमी करता येतो. त्यानंतर ब्लूम. तर रंगकाम केलेल्या पृष्ठभागापैकी काही भाग किंवा काही ठिकाणचा रंगकाम निस्तेज म्हणजे डळ झालेला दिसतो. हा दोष काय रंगातील दोषामुळे किंवा रंगकाम केलेल्या ठिकाणी व्यवस्थित वायू विजन नसल्याने तो दिसून येतो. आणि हा चांगल्या दर्जाचे रंग वापरून हा दोष काय कमी करता येतो आपल्याला. त्यानंतर 9वा आहे ग्रेनिंग.
तर रंगकामातील शेवटचा थर योग्य प्रमाणात घट्ट नसल्यास रंगकामाखालील त्या अगोदरचा भाग स्पष्टपणे दिसतो. हा दोष चांगल्या दर्जाचे रंग वापरून हा कमी करता येतो. तर रंगकाम चॅप्टर हा या ज्या चॅप्टरवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये, त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की रंगकामाचे उद्देश लिहा. त्यानंतर दुसरा विचारला जाऊ शकतो की रंगकामातील दोष व त्याचे उपाय हे स्पष्ट करा. त्यानंतर तिसरा विचारला जाऊ शकतो तुम्हाला की नवीन लाकूड कामाला व रंगकाम करण्याच्या पद्धतीचे वर्णन करा. त्यानंतर तुम्हाला चौथा क्वेश्चन अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो की जुन्या लाकूड कामाला रंगकाम करण्याच्या पद्धतीचे वर्णन करा. त्यानंतर पाचवा क्वेश्चन अशा प्रकारे पडू शकतो की नवीन लोखंडी पृष्ठभागावर रंगकाम करण्याच्या पद्धतीचे वर्णन करा. त्यानंतर सहावा क्वेश्चन अशा प्रकारे विचारू शकतात की जुन्या लोखंडी कामावर पुन्हा रंगकाम करण्याच्या पद्धती स्पष्ट करा. त्यानंतर नवीन बांधकाम किंवा गिलावा केलेल्या कामाला रंगकाम करण्याच्या पद्धतीचे वर्णन करा. असाही क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर टिपालियामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बाह्य पृष्ठभागासाठी रंगकाम करणे. त्यानंतर दुसरं विचारलं जाऊ शकतं की ओलसर भिंतीवर रंगकाम करणे. त्यानंतर तिसरं विचारू शकतं ग्रेनिंग ॲप्लिकेशन. त्यानंतर डिस्टेम्परवर लावण्याच्या पद्धतीचे वर्णन करा. एवढे क्वेश्चन तुम्हाला रंगकाम या चॅप्टरवर हे विचारले जाऊ शकतात. ओके, थँक यू.